सो गाइज फायनली मी सखिया सगळ्याच्या स्टुडंट सोबत करतोय जोलो चिप्स चॅलेंज. याच्यापेक्षा तिखट जगामध्ये काहीच नाहीये. सो तुम्ही चौघी जणी रेडी आहात? या चॅलेंज नंतर कोणाला काही झालं तर त्याला सखियान सखा आणि मी जबाबदार नसणार आहे. आता तुम्हाला क्लिअर झाले. 3, 2, 1 गो. एवढं पुढे दुखतंय बापरे. हे काहीतरी आणा, कोणतरी पाठवा खाली. खूप डेंजर इश्यू झाला आता. एका स्टुडंटला लिटरली खूप जास्त पोट दुखायला लागलं म्हणून आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये इकडं घेऊन आलोय. इकडे हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. सो ॲक्च्युली मला वाटलं नव्हतं एवढं डेंजर त्याने त्रास होत असेल का काय, बट खूप सगळे आता खूप जास्त घाबरले तेव्हा मी पण खूप जास्त घाबरलो. आता हॉस्पिटलमध्ये आणलं, बघू डॉक्टर काय बोलतात. छाया मॅडम किती घाबरवलं आपल्याला. मीच घाबरले होते, म्हटलं काय होतं काय नाही. मयूर आम्ही सोडून दिलं, म्हटलं अक्षय पटकन सगळे मी म्हटलं बाई आता काही खरं नाही. तोपर्यंत ती नुसती असं करत होती ना, मी म्हटलं दुखतंय पण तिने जेव्हा खाली पडून घेतलं म्हटलं बाई आता येईल काय करावं लागतं. मी म्हटलं अक्षय तू चल पटकन, तिला काही झालं तर ती जर बेशुद्ध झाली असते काही. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? भारीच असणार. तर गाईज आपण आज फर्स्ट टाइम चॅलेंज करतोय आणि आजचं चॅलेंज आहे डायरेक्ट जोलो चिप्स चॅलेंज. सो गाईज या चॅलेंज मध्ये मी काय करणार, हे चारीच्या चारी जोलो चिप्स मी एक सोबत खाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार की नेमकं माझ्यासोबत काय होतं, मी कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. जस्ट किडिंग गाईज, मी असं काही नाही करणार आहे. आजच्या चॅलेंज मध्ये मी काय करणार आहे, हे जोलो चिप्स आपल्या सखी आणि सखाच्या स्टुडंट्सला खाऊ घालणार आहे. म्हणजे कुठलेही जे 4 स्टुडंट असतील त्यांना मी हे जोलो चिप्स खाऊ घालणार आहे आणि मग मला त्यांचे रिॲक्शन बघायचे की नेमकं काय होतं. ऍक्च्युली जरा मला भीती वाटतेय की स्टुडंट किती सेन्सिटिव्ह असतील, त्यांनी काय होईल मला माहित नाही, कारण की मी खूप सारे व्हिडिओज बघितले. जोलो चिप खाल्ल्यानंतर खूप जास्त त्रास होतो. सो आणि त्यानंतर त्यांना खूप काहीतरी आईस्क्रीम, ताक, कोल्ड्रिंक्स काहीतरी समोर ठेवावं लागतं, पण मी आज असं काहीच ठेवणार नाहीये. सो सिम्पल आपलं चॅलेंज असं असणार आहे की मी त्यांना जोलो चिप खायला सांगणार आहे आणि त्यांना त्याच्यावरती काहीच रिॲक्शन द्यायचं नाही. म्हणजे जोलो चिप खाऊन 5 मिनिट नो रिॲक्शन द्यायच्यात आणि जे पण देईल ते विनर असणार आहे. सो हे 4 जोलो चिप्स आपल्याकडे आहेत. चला तर लगेच चालू करत आपलं फर्स्ट जोलो चिप चॅलेंज. सो गाईज फायनली मी सखिया सगळ्याच्या स्टुडंट सोबत करतोय जोलो चिप्स चॅलेंज. चला तर कोण कोण रेडी आहे चॅलेंज करण्यासाठी? तुम्ही 4 जण या समोर. सो गाईज हे 4 जण या चॅलेंज मध्ये पार्टिसिपेट करताय. तुम्हाला मी पहिले सांगू इच्छितो, हे जगातलं सगळ्यात स्पायसीस काय बोलतात चिप्स आहे. याच्यापेक्षा तिखट जगामध्ये काहीच नाहीये. सो तुम्ही चौघी जण रेडी आहात? ऍट युअर ओन रिस्क तुम्ही हे चॅलेंज करणार. तुम्ही सगळ्यांना प्लीज कॅमेरामध्ये सांगा, नंतर प्रॉब्लेम नको. ठीक आहे? माझं नाव जया शिंदे आणि हे चॅलेंज मी स्वतःच्या रिस्कवर करते. माझं नाव मयुरी मालोदे आणि हे चॅलेंज मी स्वतःच्या रिक्सवर करते. माझे नाव समृद्धी काळे, हे चॅलेंज मी माझ्या रिक्सवर करते. माझं नाव स्वप्नाली, हे चॅलेंज मी माझ्या रिक्सवरती करते. या चॅलेंज नंतर कोणाला काही झालं तर त्याला सखियान सखा आणि मी जबाबदार नसणार आहे. आता तुम्हाला क्लिअर झाले. खोलायचं जोलो चिप्स एक तुम्ही खोला, दोघी जणी मिळून एक तुम्ही ओपन करा. ह्याच्यामध्ये गाईज फक्त एक चिप्स आलाय. आता आपण असं करणार की या दोघींना हाफ ऑफ चिप्स देणार आणि या दोघींना हाफ ऑफ चिप्स देणार. आणि चॅलेंज असं आहे की हे चिप्स खाल्ल्यानंतर कोणालाच रिॲक्शन न द्यायचे. 5 मिनिट चिप्स खाल्ल्यानंतर फक्त शांत उभा राहायचे. आपली जागा कोणी सोडायची नाहीये. जे रिॲक्शन देणार नाही तो या चॅलेंजचा विनर ठरणार आहे. ओके, आता आपल्याकडे 2 चिप्स आहेत आणि 4 लोक आहेत. फोडतात आपण हे चिप्स. तुम्ही घाबरताय? नाही. तुम्ही घाबरताय? नाही. शपथ. तुम्ही घाबरताय का? बिलकुल नाही. थोडी पण भीती नाहीये? नाही. आता ह्यांचे चेहरे तुम्ही नंतर झूम करून बघा गाईस. असे पळतील इकडून तिकडे. फक्त असं नका करू की असं, मला ह्याची भीती आहे की असं नको व्हायला की ह्यांना खाल्यानंतर ते काहीच रिॲक्शन देणार नाही, फक्त शांत उभं राहतील. खूप मोठा पचका होईल घ्यायचा आपला. हा, एकदम शांत उभं राहायचं. हे खाल्यानंतर तुम्ही स्माइल पण नाही करायची, जस्ट असं थांबायचं. ज्याच्या चेहऱ्यावर रिॲक्शन दिसतील तो आउट. ऍक्च्युली मी पण हे चिप्स पहिल्यांदाच बघतोय. मला खूप टाइमपास नाही करायचं होतं. जसं बॉक्सवर लिहिलं इकडे एनी लास्ट वर्ड्स, तुमची काही शेवटची इच्छा असेल तर सांगून द्या. नाही. काहीच इच्छा नाही शेवटची? काहीच नाही, काहीच इच्छा नाही आहे. म्हणजे ठीक आहे, फाईन. मी खूप उत्सुक आहे यांचे रिॲक्शन्स बघायला की ते काय रिॲक्शन्स देतील हे खाल्ल्यावर. हात समोर घ्या, समोर घ्या. ठीक आहे, हे घ्या. दाखवा सगळ्यांना कॅमेऱ्यामध्ये, ज्यांचं जे तुकडे त्यांना असं दाखवा. ओके, सो गाईज रेडी आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे रेडी यांची मज्जा बघायला, फजिती बघायला? ओके, परत एकदा चॅलेंज सांगतो. हे खाल्ल्याच्या नंतर कोणाला काहीच रिॲक्शन द्यायचं नाही. एकदम स्टेडी उभा राहायचंय आणि 5 मिनिट ना स्माइल करायचे, ना रडायचं, ना हसायचं आणि जागा पण सोडायची नाही. काहीच नाही करायचं, फक्त तुम्ही रिॲक्शनलेस उभा राहायचंय. ओके, जसं मी स्टार्ट बोलेल तसं तुम्हाला करायचंय. 3, 2, 1 गो. कुछ नहीं हो रहा है भाई.
मयुरीच्या डोळ्यात पाणी आलं. ओ माय गॉड. अभी होगा अभी होगा अभी होगा गाइस, कुछ ना कुछ तो होगा. काहीच होत नाही का तुम्हाला? डोळ्यातून पाणी आलं. हे दोघे जण डोळ्यातून पाणी आलं. झूम घ्या झूम घ्या. क्लोजअप घ्या यांचा. घाम आलाय. समृद्धीला घाम आलाय. एक क्लोजअप घ्या. दिसतंय का कॅमेऱ्यात? दिसतंय घाम? घाम आलाय समृद्धीला. नाकाला घाम आलाय. अपर लिप्सला पण घाम आलाय. काहीच नाही होते. काय तिखट नाही एवढं. खरंच म्हणजे जेवढं आम्हाला फक्त डोळ्यातून पाणी येतंय आमच्या. काहीच तिकड नाहीये मॅम, काहीच नाही. थोडा आहे ना. थोडा आहे ना. जनरली सांगायचं म्हणजे पाहिजे तेवढं तरी नाहीये. फक्त घाम आलाय एवढा आहे. हो, एवढं. घाम हे पुरतं तिखट आहे. हो का? खाली पण पडलाय. पूर्ण मसाला होता चिप्सला. अर्धा खाली टाकला का? नाही पडला तर खरा नाही. 5 मिनिट आणखी 2 मिनिट झालेत. आणखीन 3 मिनिट. पाणी प्यायची इच्छा होती का? पाणी प्यायची इच्छा पण होत नाही. 5 मिनिट नंतर पिऊ देणार नाही. स्वप्नाली त्रास होते. स्वप्नाली डोळ्यात पाणी आलं. तुला होतं त्रास? डोळ्याला नकाला वाटतो. आणखीन पाणी येईल डोळ्याला. 2.5 मिनिट झालेत गाईज. म्हणजे सगळं फेक आहे का जे मी बघतो सगळ्यांचं चॅलेंज वगैरे? रिॲक्ट करतात लोक, पूर्ण रडतायत, खाली पडताय, झोपताय, उड्या मारताय. ड्रामा आहे सगळा. काहीच होत नाही. ओ माय गॉड. आता मला वाटतं नेक्स्ट चॅलेंज मध्ये मी हे खायला पाहिजे. मी आणि छाया मॅडम 100% खायला पाहिजे. मॅमने तर 100% खायला पाहिजे म्हणते. कारण मॅम खाऊ शकता. अच्छा. ओके. 3 मिनिट झालेत. असं कसं थांबले ते? मला वाटलं उड्या मारतील राहुल. आता होतोय का त्रास? आता तू जरा दिसतोय चेहऱ्यावरती. नाही आता ठसके लागले ना? नाही, माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे. चल झूठी. अच्छा. आता झालं संपलं. काहीच संपलं, नाही. काहीच नव्हते? काहीच नाही वाटत आहे. तुमचं पण संपलं? हो. काहीच होत नाहीये. नाही. मला होतंय थोडं थोडं. माझ्या चिप्सला तिखट होतं पूर्ण एकदम स्पायसी त्याच्यामुळे. इकडे थोडं थोडं काहीतरी होतंय. आणायचं का आणखीन एक? एक आणतो. काहीच होत नाही ना? उद्या. नाही, एक पूर्ण खा. काही होत नाही तर. ठीक आहे, 1 तासानंतर. अभी नाही. बहन डर गई, बहन डर गई, बहन डर. त्रास होतोय. त्रास होतोय. सांगत नाही त्रास होतोय. हो, खाईल सर. आणखी एक चिप्स खाणार? हो पूर्ण कम्प्लीट? हो. पक्का? पक्का. हे ब्लिंकिट करा, कोणी भेटते का मला? गाईज 5 मिनिट झाले. कोणी काही असे पाहिजे तसे रिॲक्शन दिले नाहीयेत. सो आता आपण ट्राय करू की आणखीन एखादं चिप्स मागू आणि कोणाला तरी खाऊ घालू. काहीतरी रिॲक्शन पाहिजे. असा व्लॉग नको आपल्याला ज्यात रिॲक्शनच नाही भेटणार मला. फक्त घामाला एवढे रिॲक्शन भेटले. आता रिअल रिॲक्शन द्या. चला ब्लॉग संपला. नाही सर, काहीच नाही वाटलं खरं. तेवढंच. त्याच्यानंतर काहीच नाही वाटत. काय काय काय? स्पायसी झालं. तिला त्रास झाला? झाला थोडा थोडा. थोडा थोडा झाला. कारण पूर्ण मसालाच होता त्या चिप्सला पूर्ण. खाली पण किती पडलाय बघा. आता पण तिला बोलताना त्रास होते. बघितलं ब्लिंकिट आहे का? मागवा ना फास्ट. अरे खोटं बोलताय गाईस. नाही, खरंच नाही. आज डोळ्याला तुम्ही आज तर डोळ्यातून पाणी या येते. डोळ्याला हाताला कसं पाणी आलं? इकडूनच तर येत आहे ना सर. चल झूठी. ओके, आता आपण आणखी एक मागू. आणि कोण खाणार आहे? एक जण आहे. एक सेकंड कोण? मयुरी. सर मी खाऊ शकते पण जास्त त्रास झाला घरचे बोलतील मला. ओके चला. हा तुम्ही दोघी पण का? ओके गाईज, आता आपण चॅलेंज परत चालू करतोय. आणखीन 2 जोली चिप्स मी मागवतो. एक कम्प्लीट दोघी पूर्ण खाणार आणि 2 मिनिट काहीच रिएक्शन देणार नाही. ठीक आहे, डन. केलं ऑर्डर? दाखव इकडे. ऑर्डर झाली आहे. ओके गाईज, परत आता आम्ही 2 मागवलेत. 8 मिनिट मध्ये आपले जोलो चिप्स येतील. निघतात बाहेर भाई. आता निघतात रिएक्शन बाहेर आहे बघा. ओ माय गॉड. आता त्रास होतोय. जबरदस्त गाईज, रिएक्शन भेटलं गाईज.
स्पायसी आता पाणी काय, आता दूध जरी पिलं गोड जरी खाल्लं तिखट लागणार आहे. Guys, डोळे बघा डोळे बघा, रिएक्शन भेटल्यात, दाखवत नाही पण खूप त्रास झालाय. काय काय खातीयस? पोट दुखतं डायरेक्ट. ओ माय गॉड, खरंच का? आता घरचे बोलतील. साखर खावा लागते डायरेक्ट. किती साखर खाली? ओ माय गॉड, त्यात साखर टाकून खाऊ घालताय. ती बोलते साखर पाणी दे. एवढं पोट दुखतंय? बापरे, हे काहीतरी आणा, कोणतरी पाठवा खाली. काय आणा लागेल? शीट मॅम, हे काहीतरी आणा, काहीतरी आणा. हे नाही दाखव. गाईज, त्यात चौघी बंद नाही केलं, एवढा जास्त त्रास होतोय. लिटरली तिचा पोट दुखतोय खूप जास्त आणि उलटी वगैरे झाले. तर आता आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन चाललो. मी तिचा चेहरा दाखवत नाही चाललो. चला, खूप जास्त. गाईज, खूप डेंजर इश्यू झाला आत्ता. एका स्टुडंटला लिटरली खूप जास्त पोट दुखायला लागलं, म्हणून आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये इकडं घेऊन आलो आहे. इकडे हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. सो ॲक्च्युली मला वाटलं नव्हतं एवढं डेंजर त्याने त्रास होत असेल का काय, बट सगळे आता खूप जास्त घाबरले. तेव्हा मी पण खूप जास्त घाबरलो. आता हॉस्पिटलमध्ये आणलं, बघू डॉक्टर काय बोलतात. मी तेवढं शाळा मॅडम किती घाबरवलं आपल्याला. मीच घाबरले होते, म्हटलं आता काय होतं आणि काय नाही. मयूरी, ॲड्रेस सांग डॉक्टरला. ये नाकरा सिडको. आम्ही सोडून दिलं, म्हटलं बाप अक्षय पटकन चल. सगळे क्लास लावून गेलं. मी म्हटलं तिने माहिती का तेव्हा पूर्ण असं टाकून दिलं. म्हटलं बापरे. मी म्हटलं अक्षय तू चल. घेऊ आपण. त्यांनी काही दिलंय का, सजेस्ट केलंय का? बघा गाईज, हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा ती अशी गेली. 4 लोकांनी पकडून घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये जाताना. लिटरली मी थोडं तरी पण घेतलं शूट. तिला 4 जणी घेऊन चालत असं हॉस्पिटलमध्ये पूर्ण तिला. आणि येताना बघा गाईज, 5 मिनिटात 2 मिनिटमध्ये ती एकदम पूर्ण ठीक झाली. ओ माय गॉड, ॲसिडिटी बरी झाली. ॲसिडिटी वाढली ना त्याच्यामुळे. बापरे, इतके घाबरलो होतो गाईज. एकदा सगळे फ्रेममध्ये तिकडे हॉस्पिटलच्या समोर इतके आम्ही सगळे घाबरलो होतो. तिने लिटरली तिथं उलटी केली आणि पूर्ण डोळे वगैरे, हो ना, डोळे पण एकदम खाली करून असं. मी म्हटलं बाई आता काही खरं नाही. तोपर्यंत ती नुसती असं करत होती ना. मी म्हटलं दुखतंय, पण तिने जेव्हा खाली पडून घेतलं, म्हटलं बाई आता येईल, काय करावं लागतं. मी म्हटलं अक्षय तू चल पटकन, तिला काही झालं तर. ती जर बेशुद्ध झाली असते. काही खाऊ नका कोणीच, काहीच होत नाही चालू होतं. खाऊ नका म्हणते कोणीच. ओ माय गॉड. आता बघा स्टुडिओला जातो, मग तुम्हाला बाकीचे रिॲक्शन देतो. चला आतमध्ये सगळ्याला सोबत सांगतो काय झालं. ओ माय गॉड, फायनली रिॲक्शन भेटलं. ओ ताक बीक पिता इकडे फुल. दुसरा खाल्ला तुझ्या हिंमत आहे दुसरा खायची. तू हिचे हाल बघितले नाही काय झाले, तरी पण खाणार. ओ माय गॉड गाईज, एवढा खतरनाक. मी तेव्हा एवढा ब्लॉग शूट नाही केला. तुम्ही बघितलं सगळ्यांनी कशी रिॲक्शन होते हिचे, कशी होते रिॲक्शन सगळे हिचे बघितले रिॲक्शन मयुरीचे. लिटरली काय, तिने उलटी केली, नंतर ती पूर्ण हे करत होती इकडनं तिकडे, काय पूर्ण तिने अंग सोडून दिलं होतं. ठीक आहे, आता मयुरी कुठे गेली? मयुरी, जया कुठे? जया ओके. मयुरी काय सांगशील सगळ्यांना? जोलो चिप्स ट्राय करा की नका करू? नका करू. ज्यांना जास्त त्रास होत असेल त्यांनी नका करू. बरं आता मला सांग काय झालं होतं नेमकं? पोट दुखत होतं सर. आणखी? बस पोट दुखत होतं खूप जास्त. हा. ऍसिडिटी पण खूप जास्त झाली. अच्छा, फर्स्ट टाइम झाली मला फर्स्ट टाइम ऍसिडिटी झाली. लिटरली गाईज आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरकडे गेले 5 मिनिट ते थांबले. ते बीपीचं झालं ना काहीतरी, ते बीपी चेक करेपर्यंत मॅडम एकदम ठीक झाल्या.
बीपी चेक करता करता ठीक झालं आणि जाताना 8 पायावरती सोबत गेल्या 4 जण तिला घेऊन गेले आतमध्ये असे पूर्ण तिने आणून सोडलं सगळ्यावरती आणि नंतर बाहेर येताना मस्त असं बाहेर आली ती. ओ माय गॉड डेंजर आहे गाईस डेंजर रिॲक्शन भेटल्या. काय करणार खाणार आहे तू? मी तर घाबरलो या बाई तू सांग. नाही तू खा खाणार का? मॅमचं काय नाही तू खाणार का? बघा तुमची कॅपॅसिटी तुम्हाला माहिती होती तुम्ही काय करू शकता. आता नाही नाही खाणार? नाही त्रास झाला? त्याला डोक्यात गेलं. ओ माय गॉड. हरकत झालं. तुमचं हिचा दिसत होता ऍक्च्युली हिचा त्रास दिसत होता हिचा नाही दिसला एवढा हिचा पण दिसत नव्हता पण तिने नंतरचे केलं ना ओ माय गॉड. ते खाली गेलेलं होतं हिच्या याच्यात सगळा मसाला होता तिच्या याच्यात मसाला कमी होता हा तुकड्यामुळे म्हणून तिला ना झाला त्रास कारण ते नुसतं चाटलं तरी होतं पण हिला जास्त झाला कारण हिच्या याच्यात जास्त होतं. हे दुसरं कोणी करणार का ट्राय? 2 ज्वेलरीज मागवतो आणखीन कोणी करणार ट्राय? हिचे रिॲक्शन बघून हिला जे झालं ते बघून कोणाची इच्छा नाही आता ट्राय करायची. खरं घाबरवलं भाई खतरनाक घाबरवलं. डॉक्टर पर्यंत हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं म्हणजे विचार करा किती घाबरले असतील सगळे. तू आणि कोण? शिवानी. तू आणि शिवानी. शुअर आहे शिवानी तू? बघा मी सजेस्ट करेल नको खो पण तुमची इच्छा असेल तर मी शूट करणार. खा मी रूमवर घेऊन जाईन. मग तू पण खा ना ती पण तुला घेऊन जाईल. डन आहे डन आहे शुअर. मी परत सांगतो माझं याच्यात काही नाहीये मी फक्त शूट करणार मी फक्त व्हिडिओग्राफर आहे गाईज माझा काही संबंध नाही याच्यामध्ये. काय उलटी झाली होती इकडे गाईज इकडे पूर्ण ती झोपली होती पूर्ण बापरे इकडे उलटी वगैरे झाली खूपच डेंजर खूप डेंजर झालं गाईज. ओ माय गॉड. सो गाईज अशा प्रकारे चॅलेंज कम्प्लीट झाले आणि कसं वाटलं? मस्त. एवढं त्रास झाला ना? नाही एवढं का नाही. तुमचं काय म्हणणं आहे मयूर मॅडम? मला पहिले काहीच त्रास नाही झाला सर पण नंतर अचानक नंतर डायरेक्ट डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं उलटी झाली खाली झोपावं लागलं 4 जण उचलायला लागले हॉस्पिटलला घेऊन जायला एवढा त्रास नंतर झाला मयूरला. तुझी काय इच्छा आहे? इच्छा परत खाण्याची. परत खाण्याची इच्छा आहे. हो. आणि पहिल्याला कसं वाटलं? काहीच नाही. काहीच नाही वाटलं काहीच नाही सर. तर आर यू शुअर तुला परत खायचंय? येस. मी परत एक ऑर्डर करू? हो. आता ह्या वेळेस काय झालं गाईज जेव्हा मी हिचा एवढा त्रास झाला ना तर मला शूट करायला जर ऑकवर्ड झालं ती पण म्हटली की शूट नका करू पण ह्या वेळेस मी तुम्हाला सांगतोय जर जर कोणी खाल्लं आता यांचे चॅलेंज वगैरे काहीतरी होते ही म्हणते की मी एक खाणार चिप्स आणि ती एक म्हणते नवीन एक कॅन्डिडेट आपल्याला झालं याच्यामध्ये ही एक झाली तर ही म्हणते की ही एक पूर्ण खाणार चिप्स. शुअर आहे? याला मी जबाबदार नाहीये. हो ठीक आहे. फक्त मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो एवढं मी करू शकतो याच्यामध्ये आणि मी शूट करणार. सो डन. तुझं सांग ना कसं होतं? जिल्ली. जिरली. परत करायचं ट्राय कधी आयुष्यात? कधीच नाही करणार. काय सांगशील लोकांना ज्वेलरी करायला पाहिजे? बिलकुल खाऊ नका एकदम स्पायसी म्हणजे एकदम भरपूर. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये एक ही आणि यांच्या काही एवढं रिॲक्शन मला दिसलं नाही. हिचं रिॲक्शन दिसलं आणि हिचं तर खूपच जास्त दिसलं. हिच्या रिॲक्शनने आमच्या सगळ्याचे रिॲक्शन निघले. सो गाईज अशा प्रकारे आमचा जोलो चिप्स चॅलेंजचा पार्ट 1 इकडे कम्प्लीट झालाय. पार्ट 1 याच्यामुळे म्हणतोय कारण की पार्ट 2 साठी हे लोक आणखी इंटरेस्टेड आहेत म्हणजे हिचं असं म्हणणं की हिला आणखी एकदा ट्राय करायचं त्यामुळे आणखी आम्ही 2 जोलो चिप्स मागवले आणि हिच्यासोबत ही एक पार्ट 2 मध्ये ट्राय करणार आहे. सो जर तुम्हाला पार्ट 2 बघायचं असेल तर व्हिडिओच्या खाली 500 कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा. सांगा तुम्ही पण लाईक करा शेअर करा कमेंट करा. लाईक शेअर और कमेंट. येस. लाईक करा कमेंट करा. लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. येस आणि 500 कमेंट करा म्हणजे मी नेक्स्ट पार्ट लगेच टाकेल 2 दिवसामध्ये. ठीक आहे टाटा बाय सी यू लव्ह यू ऑल.